मराठवाड्यामध्ये पुरामुळे हाहाकार माजलेला आहे। या महापुरामुळे ग्रामस्थांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। पुरामध्ये शेती, घर, साहित्य, संसारोपयोगी वस्तू सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न या भागातल्या ग्रामस्थांपुढे आवाजून उभा राहिलाय। आणि अशामध्ये झी 24 तासनं मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील महिलांच्या महत्त्वाच्या मागणीला वाचा फोडली आहे। पूरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी पॅडची गरज आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवा असं आवाहन झी 24 तासनं केलेलं होतं। पूरग्रस्त भागातल्या या महिलांनी जी मागणी केलेली आहे ती झी 24 तासनं लावून धरलेली आहे। या महिलांचा आवाज झी 24 तास बनलेला आहे। सत्ताधारी आणि प्रशासनापर्यंत हा आवाज झी 24 तासनं पोहोचवलेला आहे। झी 24 तासनं ही बातमी दाखवल्यानंतर राजकीय क्षेत्रातील महिला आणि नेत्यांनी पूरग्रस्त महिलांच्या मागणीची पूर्तता करू अशी ग्वाही दिली आहे। तसं आश्वासन त्यांनी दिले। मंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही करंजा गावातील महिला आहात। आमचे घर पुरामध्ये गेलेलं आहे। आमच्याकडे एकही कपडा घालण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही। तो अशा काही वस्तू असतात की ते बोलता येत नाहीत किंवा सांगता येत नाहीत। काही किशोरवयीन मुली पाळी ही एक नैसर्गिक देण आहे। अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्ही माणसांना पण सांगताना अशा बऱ्याच महिला आहेत की ती माणसांसमोर बोलताना पण लाजता येतात। त्या गोष्टींची आम्हाला अत्यंत गरज आहे। 4 दिवस झाला आम्ही एकच कपड्यांवरती आहोत। किशोरवयीन मुली झालं किंवा बरेच पूरग्रस्त ठिकाणच्या महिला झालं, त्यांना आता लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत। आम्ही हातरायचं, पांघरायचं किंवा साडी पर्कल झाला असं कोणत्याही गोष्टी अशा आम्ही मागू शकतो, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते आम्ही सरकारसमोर मागताना पण आम्हाला लाज वाटते किंवा माणसांसमोर बोलताना पण लाज वाटते। त्या गोष्टींची आमची सरकारनं आम्हाला पोच करावी जिथे आमची विनंती आहे। ज्या ठिकाणी पूरग्रस्त भाग आहे तो त्या ठिकाणी पोचला पाहिजे, अशी कपडे पोचली पाहिजेत अशी आमची सरकारला विनंती आहे। ती आम्हाला पोचावी अशी आमची विनंती आहे। दरम्यान झी 24 तासनं आवाहन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। पूरग्रस्त भागात तातडीनं अत्यावश्यक साहित्य पाठवण्याचं आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी दिलेलं आहे। झी 24 तासची दूरध्वनीवरून बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले। या अवकाळी पावसामुळे आमची लोक ही हवालदिल झालेली आहेत। इतर मदत ही पोहोचवली जाईल, परंतु ज्या माझ्या माता भगिनींनी सॅनिटरी मदत मागितलेली आहे, मला जर तुमच्या माध्यमातून कळालं की कुठल्या भागामध्ये कुठल्या महिलांनी कोणाकोणाची ही मागणी आहे तर आम्ही त्वरित ती पोहोचवण्याची मी तजवीज करेल। कारण का एक लक्षात घ्या की अन्न धान्य किंवा या बाकीच्या गोष्टी सरकारचे पंचनामे होत राहतील। नवरात्र चालू आहे आणि आमच्या माता भगिनींना या भयंकर समस्येला जर जावं लागत असेल तर तुम्ही मला सांगावं की कुठे या माझ्या माता भगिनींना सॅनिटरी नॅपकिनची गरज आहे। तातडीने ती पोहोचवण्याची तजवीज केली जाईल। कारण का जोपर्यंत कुठे कुणाला काय लागतंय हे समजत नाही तोपर्यंत ती मदत जर पोहोचायला उशीर होत असेल तर तुम्ही हे चांगलं माध्यमात तुम्ही डायरेक्टली हा विषय घेतलात की बाबा महिलांना हे सॅनिटरी नॅपकिन हवे आहेत तर ती मदत पोहोचवली जाईल। मला तुम्ही तुमच्या माध्यमातून पोहोचवलं तर मी तुमची खरंच आभारी राहील। भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी सुद्धा झी 24 तासनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय। ही नैसर्गिक आपत्ती जी ओढवली आहे त्याच्यामध्ये महिलांची फार मोठी संसार गेले, शेताचं नुकसानही झालेलं आहे, पण त्याबरोबर ज्या गोष्टी आहेत ज्या महिलांसाठी लागतात पण त्या ठिकाणी पुरवले जातील मला विश्वास आहे हा। आणि त्याचबरोबरीने आणखीन काही मदतीचं साहित्य अंडरगार्मेंट्स असतील किंवा बाकीच्या गोष्टी मदतीचा ओघ सगळा त्या ठिकाणी वळलेला आहे आणि सॅनिटरी पॅडची सुद्धा व्यवस्था लवकरात लवकर त्या ठिकाणी होईल। चित्रताई, खूप दिवस झालेले आहेत त्या भागात पूरस्थिती आहे आणि आता सध्या पूर ओसरतोय, मात्र काही ठिकाणी शौचालयाची सुद्धा पडझड झाली आहे। घरं खरं तर वाहून गेलेली आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने शौचालयाची सुद्धा गरज आहे, सॅनिटरी पॅड्स उपलब्ध होण्याची पण गरज आहे। मुख्यमंत्र्यांनी कालच त्या ठिकाणी दौरा केलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा होणार आहे। सॅनिटरी पॅड हा अतिशय ज्वलंत असा प्रश्न आहे आणि तो लवकरात लवकर अगदी आजच्या दिवसामध्ये सोडवला जाईल। मला विश्वास आहे या संदर्भामध्ये शासनाचं सुद्धा काम चालू आहे। आणि या संदर्भात मंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात।
महिलांचं वगैरे सांगताय, आमचे आरोग्यमंत्री स्वतः 2 दिवस त्या भागामध्ये होते. सर्व DHOना, सर्व मेडिकल ऑफिसर्सना, जिल्हा शल्य चिकित्सकांना, अशा सगळ्या आरोग्य विभागाच्या यंत्रणांना फील्डवर जाऊन जी जी आवश्यक मदत लागेल ती तात्काळ देण्यासाठी आपण आदेश केलेले आहेत. जी जी आवश्यकता असेल ती सगळी मदत ती अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्त आणि अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीला देण्याचा निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या विभागांना दिलेले आहेत.